जय गुणवंत. तू बस लावून विचारली ते. तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आणि आम्ही चाललो आता बैरमले आणि सर्व मोल्ल्यातल्या फर्स्ट टाइम चाललो आम्ही फिरायला कुठेतरी. आईने डब्बा घेतला, हे माझी तयारी, बॅग घेतली, त्यात चार्जर आणि ही पॉवर बँक घेतला आयफोनसाठी आणि हे चार्जर आयफोनचं आणि अँड्रॉइडचं पण घेतो. आणि आता नाश्ता केला याचा चिवड्याचा आणि हे डब्बा आहे, याचा डब्बा आहे आणि पूर्ण बाया वगैरे आहे. मोल्लापूर आहे आमचा. अष्टमासिद्धी, बैरम आणि लाखनवाडी 3 करणार आहे आम्ही. सकाळी सकाळी भिडला हो जिलेबी काढायला. लग्न झालं तर बायकोनं उठवलं तिला आता सकाळीच. आणि हा जी म्हणून आला. आंघोळ झाली का तुझी? तुझी आंघोळ केली नाही? फक्त व्याज आंघोळ केली आहे ना. तर आंघोळ केली काय? ये नाही आंघोळ केली म्हणते. जिलेबीची ऑर्डर राहिली फुलामलेले जिलेबीची ऑर्डर आहे. तर जिलेबी काढून आला, एवढी झाली आणि बाकी राहिली. इकडे पाणी ठेवलं त्याला टपवाले. पहिल्यांदा कुठेतरी चाललो आम्ही फिरायला आणि इच्छा होती, काही दिवसाची इच्छा होती आम्ही कुठे जातो फिरायला. आता जाणार आहे. मला योगतो बंटी भाऊ काढून आहे जिलेबी, त्याला ऑर्डर आहे. तर सकाळी सकाळी भिडला तो 6 वाजतापासून. आता बघ आपण बायाची तयारी झाली का, अधूची तयारी झाली का, अधूच्या बाबाची झाली का, सर्वांची तयारी झाली आहे. आपण तर अधू कोण रे शाळेत नाही गेलाय? बावल्या भाषा हाय कर. कुठं चालला तू? कुठं चालला तू सांग. बैरमले. कोण कोण चालला? अजून तूच चालला? मी नेऊ काय? मी नेऊ. आम्ही चाललो गाडी आणायला. गाडी बस स्टँडवर आली आहे, तर गाडीवर आणायला चाललो. बापूनं काढली गाडी. आता आलो मी बस स्टॉपवर आणि गाडी यायची आहे. गाडी आल्यावर दाखवतो तुम्हाला. हे बस स्टॉप म्हणजे बस स्टॉप खाली आहे जिकडे. पण आम्ही इथं आलो कारण की पूल आहे ना, इथं समोर पूल आहे. या पुलाच्या यानं गाड्या बुचकते. तर पहिल्यांदाच येऊन आला तो दादा. तर आता बापूनं फोन लावला आणि थोड्या वेळात येतो म्हणजे. फायनली गाडी आली आमची. हे येऊन राहिली, लाईट देऊन राहिली. गाडी लावली इथं आणि ह्या दोघं मायले काही इकून आले कुकून आले तर काहीतरी आणलं दुकानातून. आता आलो घरी. पहिले करतो तयारी, मग भेटू आपण. आता झाली तयारी आणि आईनं काढलं ताट. कृष्णा पूजा करतो म्हणते गाडीची. तर हे माई बॅग, आईची बॅग आणि हे डब्बा. हा चालला जिलेबी घेऊन फुलामला. आणि इकडे बाकी बसले. बहिणीची तयारी झाली, बापू तयार झाली, पियूची तयारी झाली आणि गणू तर घरीच आहे. आणि कृष्णा तयार झाली, अथर्व तर तयारच आहे. मी तयार आहे इथं. आणि गाडी तिकडे समोर लावली, ते तिकडे समोर कांडळगडच्या घरापाशी. बंटी घेऊन गेला जिलेबी. थोडा की आम्ही गाडी काढू. राणा कुरुमचा आला आणि धनगराचे बैल जोड्या चालले. कुत्रे बाग असे भुकून आहेत त्याच्यावर. फोन किती लावला तो? वारे तू मला बंटीला किती लावून राहिला? बंटा घेऊन बंटीला फोन लाव. नाही लावलं मॅच सगळ्याच लावल्या, पण का उचलला सर काय? मी येत नाही, कॅन्सल. मला दुनिया मी जेवतो झाले आता. मला इथं डब्बा पिंजून घेतो आज. तो काय येऊन राहिली गाडी. पूजा आणि कृष्णा भाऊन अगरबत्ती लावली. आता लावून राहिली हार. नारळ फोडून आणि पूजा झाली या गाडीची. अशी तो अंदर पूजा करून राहिला. अंदर पूजा करून राहिला आणि हार लावला. इकडे मेंबर आलेले. माझी बॅग लॉट केलेली आहे. आता निघतो आम्ही. स्माइल दे रे बाबू. हा गाईज, आता चला आम्ही गजानन महाराजचे दर्शन करायले. तिथं अगरबत्ती लावणार आहे. असतो संत कृष्णापुराला पूजा अगरबत्ती लावून राहिली. ते आता गजानन महाराजची हे झाली. आता पूजा करून गजानन महाराजची बाया यायच्या, थोड्याफार यायच्या.
बाकी आले काय सर्वात जास्त मेंबर तेच लेट करून राहिले. 5 मेंबर आहे त्यांच्या घरचे आणि बाकी आलेले आहे इथं. आपल्या बाया आणि मी कृष्णा बाहेरच राहिलो. तिकडे गेला बंटी आणि असतोच पाऊस खर्रा आले हे बोंग्या आणि बाया बसल्या अंदर. खिडकीवाल्याला पाहिजे काकू समोरच बसले. माझी आई पण बसली, मंदाबाई पण बसली. तू इकडे बाय हे बसले आमच्या सीटा. अदू निघालो आता आम्ही. आता थांबलो पेट्रोल पंपावर. दादा म्हणे डिझेल टाकतो. आता निघालो आम्ही डिझेल भरून. लाकणवाडी पोहोचलो आम्ही लाकणवाडी. आणि आमचे मेंबर उतरायचे. हे आमची गाडी समोरची. हे मंदिर गुणवंत महाराजचं. कृष्ण अथर्व म्हणे व्हिडिओ काढायचा आहे म्हणे. व्हिडिओ निकालने काय ते आमचे मेंबर उतरून राहिले आता. व्हिडिओ शूट झाला आणि आता जातो आम्ही दर्शन करायला. पहिले आमचे मेंबर आम्ही मागं हे समोर आणि अथर्वाने एक व्हिडिओ काढला. जय गुणवंता. भरपूर दिवसानंतर 2 वर्ष झाले असेल तरी लाखनवाडी आलतो नाही. जय गुणवंता. गुणवंत महाराज. आता आलं आमचं दर्शन गुणवंत महाराजचं. आणि आता जाता अष्टमा सिद्धीला आम्हाला. एक मंदिर राहिलं आहे. आमचा कलय बॉम्बे किती आहे. आमचं इथचं दर्शन झालं. आता चाललो अष्टमा सिद्धी आम्ही. आणि गाडी आली. मेंबर बसले की जातो आम्ही अष्टमा सिद्धी. आता बसलो आम्ही अष्टमा सिद्धी. आणि प्रत्येक भाऊ सगळ्यात पहिले मंगाशी निघालता ना आता निघाला. बाया उतरून राहिले धीरे धीरे. इथं आंघोळ केल्यावर कपडे फेकले जाते आणि यात्रा सारखंच भरला इथं. पण बहिरमले सर्वात मोठी यात्रा आहे विदर्भात होती. आणि हे मंदिर समोरचं चक्रधर स्वामीचं मंदिर आहे समोर. आणि इकडे विहीर आहे. दाखवत तुम्हाला. पहिले पाय लागून येतो आम्ही नंतर दाखवू. हे विहीर. कोंग्या गर्दी किती आहे तिथं. पा गर्दी किती आहे. घोड्यावर बसतो आणि हिऱ्यावर बसतो तू. आता वेळ आहे ना. पहिले दर्शन करावं लागते. दर्शन पहिले आपण पाय लागू, हात पाय धुवून मग दर्शन करू. चल पहिले हात पाय धुवा लागते. काय गो अनवरती बाबा काय गो. चल बाबा पटकन. गाडीला जिद्द्या बाबा. बस शकतो दादा. तू बसता. तुझ्या संगत लागेल. आमचा डुड्डू बसला बा. सोडून दे रे. घुमाव ताकद से घुमाव. आता झाला खुश तो.
किसना बसनं बाजून दिलेला आराम शिकवा का दोघाले गुंतून दिला ना आम्ही चाललो आता विहिरीवर हातपाय तोंड धुतो तिथं नंतर जो मंदिर आहे ना रस्तोच हो ते विहीर आहे आणि प्राचीन काळातली विहीर आहे ते आंघोळ केल्यावर पूर्ण तब्येत चांगली होते आणि चांगला होते माणूस हे विहीर आहे आणि इथं कपडे फेकले कोण कपडे बाकी फेकले आता चाललो आम्ही मंदिरामध्ये पाय लागायले बाया गेल्या समोर आणि पोट्टे बांगा वाटते हे पोट्टे आला भाषा आता पोहा आपण भाषा काय म्हणते तर थांबणं डिंग डिंग लावते तो का कसं फुकट नाही तिकीट आहे त्याची रेस आहे पा कसा मग लागला मी का म्हटलं तुले 20 रुपये घ्या 20 रुपये घ्या इथून तिथून लहानच आहे. बसला चक्कर झाला आपल्याला चला चला झाला चक्कर झाला 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 चक्कर चला चला झाला चक्कर झाला चक्कर चला चक्कर झाला चला नाही चला 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 झाला चक्कर चाल नेऊन आली ते चला तू बसला म्हणून विचारली ते बंद पडली ते गाडी हा वरताय काय बाबू तिकडून येताना चालून येऊन राहिली. चल आपण दर्शन करून येऊ पहिले. आधी मुक्ता वगैरे चल रे चल रे चल रे ब्रेक होय का तो चल या आता. त्यांची गाडी बंद झाली आहे. पेट्रोल टाका. किती पेट्रोल संपलं त्याचं. अष्टमा सिद्धी मंदिर समोरचं आणि इकडे एक मंदिर आहे ते नाव सांगतो मी ते नाव सांगू ना चल ये ना पाय लागाले दोघं करून आले देव मानभाव यांच्या घरी तर हे दोघं करतो म्हणते देव त्यांच्या घरी मानभाव देव करायला घ्याव काका वापस गाडी घेतली भाईने तिकडे पाहू ना आपण दुसरी मग. बैरम मध्ये पोहणार रे डुडू बैरम मध्ये पोहणार हँडल फिरू ना स्टेरिंग तर फिरू आता घे ना असतोच कुरकुरी घेऊन आला आम्हाला जेवायला टाइम आहे तर आणि इकडे जायचं मंदिराचा मार्ग आणि इकडे आंघोळीचा मार्ग ते हलके आहे रे ते हलके हे ओरिजिनल आहे खालची हे 30 वाली तोच नाही घेतलं हे आणि हे नानखट आहे हे नानखट आहे चांगली अशी हे घेतलं बल्ले बल्ले आता चाललो आम्ही बैरम डायरेक्ट